हळूहळू सगळे येतील. म्हणजे अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. 30 वर्षापेक्षा जास्त काळ ते सार्वजनिक जीवनात आहेत. त्यांची संपूर्ण कारकीर्द ही निष्कलंक आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम केलं आहे. विदर्भात नेतृत्व केलं आहे. ज्या पद्धतीनं अनिल देशमुख साहेब असतील, संजय राऊत असतील, नवाब मलिक असतील, दिल्लीतले काही नेते असतील, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मनी लॉन्ड्रिंग संदर्भातला जो कायदा आहे त्याचा कसा गैरवापर होतील. काल पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलं की सत्तेचा गैरवापर, कायद्याचा गैरवापर याची ही उत्तम केस आहे. आम्ही सगळे पण शेवटी कायद्याची लढाई शेवटपर्यंत लढून आम्ही या क्षणी आमच्या घरी पोहोचलो. कायदा हा कशासाठी बनवला जातो? कायदा हा जो कायदा आहे हा दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणारे, दहशतवाद वाढण्यास मदत करणारे, दहशतवादाशी संबंध असणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी हा कायदा निर्माण झाला. आमच्यासारखे राष्ट्रभक्त जर कोणाला दहशतवादी वाटत असतील तर संपूर्ण या संविधानातल्या अनेक व्याख्या बदलाव्या लागतील. पण मी आज देशमुख साहेबांना खास भेटायला आलो कारण ते ज्या प्रसंगातून, संकटातून गेले त्यातून मीही गेलेलो आहे. अशा वेळेला कुटुंबावरती, आपल्या परिवारावरती काय प्रसंग असतो, काय दुःख असतं हे मला माहिती आहे. आणि असा प्रसंग आपल्या शत्रूवरही येऊ नये असं आम्ही म्हणतो. 2.5 वर्ष सत्ता आमच्या हातामध्ये होती महाराष्ट्रामध्ये. UPAच्या काळातसुद्धा आम्ही सत्ता जवळून पाहिली. पण आम्ही आमच्या शत्रूशीही असं इतक्या निर्घृण आणि अमानुषपणे वागलो नव्हतो कधी. याला लोकशाही म्हणत नाहीत. सर, तुम्हाला असेल किंवा देशमुख साहेबांना जामीन देताना असेल, हायकोर्टाने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. नाही, मी त्याच्यावरती मुद्दाम बोललो नाही. तुम्ही प्रश्न विचारला ते ठीक झालं. या देशामध्ये आधुनिक न्याय यंत्रणेमध्ये असे काही रामशास्त्री आहेत की ज्यांच्यामुळे न्यायदेवतेवरती विश्वास ठेवावा, एकतरी स्तंभ या देशाचा मजबूत आहे याची खात्री पटते. अनिल देशमुख साहेबांना जामीन देताना CBI आणि ED दोन्ही वेळेला उच्च न्यायालयाची इतकंच नव्हे तर सुप्रीम कोर्टाची निरीक्षणं फार गंभीर आहेत. तपास यंत्रणांच्या बाबतीत, माझ्या जामिनाच्या बाबतीतसुद्धा सत्र न्यायालय जे EDचंच कोर्ट आहे, PMLA, त्यांची निरीक्षणंसुद्धा अत्यंत गंभीर आहे. न्यायालय स्वीकारत आहे हे खोटं आहे, हे चुकीचं आहे. अशा वेळेला ज्या तपास यंत्रणांनी या चुकीच्या कारवाया केल्या, राजकीय सूत्रधार म्हणून ज्याने काम केलं, त्यांच्यावर भविष्यात कारवाई होईल का? मी खात्रीनं सांगतो होईल. थोडासा वेगळा प्रश्न, वरुण सरदेसाई यांच्या कंपनीची सोडा हो, सोड दो. तुम्हाला माहिती आहे का विषय? तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला पूर्ण विषय माहिती आहे का? तो कोणीतरी तिकडे आरोप करतं. हे भारतीय जनता पक्षाचे लोक आरोप करतात काही कोणावरती, तोंडाला येईल जसं बदनाम करतात तरुण कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना. विषय समजून घ्या. ज्याने आरोप केले आहेत ना त्याने विषय समजून घ्यावा आधी आणि मग आरोप करावेत. दोनों के मामलों में स्ट्रिक्चर्स पास किए जिस तरह से आप लोगों को इस परिस्थिति से गुजरना पड़ा, उसको लेकर देखिए, सभी को मालूम है देशमुख साहब इस राज्य के गृह मंत्री थे. 30 साल तक पब्लिक लाइफ में रहे. उनका पूरा करियर निष्कलंक रहा. वो जब शिवसेना की सरकार थी मुख्यमंत्री, तब भी वो सरकार में मंत्री थे और बाद में भी रहे सभी सरकार में. कभी उनके ऊपर कोई आरोप नहीं हो गया. लेकिन अचानक से ये जो शुरू हो गया मिसयूज ऑफ पावर एंड लॉ, कल पवार साहब ने कहा ना, यही कहा है. क्यों टारगेट हो रहे कुछ लोग? संजय राउत हो, नवाब मलिक जी हो, अनिल देशमुख, और भी राज्य में हो रहा है. जो हमारे विचारों के नहीं है वो आपके दुश्मन है. वो आपके देश, आप उनको देश के दुश्मन मानते हो.
ये जो कानून बना है ये देश के दुश्मनों के लिए बना है। आपके राजकीय विरोधियों को अगर आप दुश्मन मानते हो, उसके लिए कानून का अगर इस्तेमाल हो रहा है तो ये देश के साथ धोखा है, और ऐसा ही देश में हो रहा है। लेकिन 2024 के बाद परिस्थिति बदल जाएगी। पवार साहब, इस मामले को लेकर मतलब जो कानून का एजेंसीज का दुरुपयोग हो रहा है, केंद्रीय गृह मंत्री से भी क्या मिलने वाले हैं आप लोग? मेरे हिसाब से प्रधानमंत्री जी से मिलने वाले हैं। पवार साहब के साथ ममता बनर्जी और भी राज्यों के मुख्यमंत्री इस बारे में बार बार आवाज़ उठाते रहे हैं। हम भी उठाएंगे। पार्लियामेंट में इस बार आवाज़ उठी है और उठती रहेगी। देशमुख साहेब, राऊत साहेब तुम्हाला भेटायला आले आणि ज्या पद्धतीने आपण बघतो की नवीन इथे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांकडून आणि भाजप केंद्र सरकारकडून सातत्यानं वारंवार महाविकास आघाडीच्या नेत्यांना डावे केले जाते, काय तुमची चर्चा झाली? कारण की नवाब मलिक सुद्धा तुरुंगात आहे आणि तुमच्यावरती सुद्धा वेगवेगळे आरोप झाल्यानंतर तुम्ही आता जामिनावरती राहणार. कसं आहे की आत्ताच माननीय संजय राऊत साहेब यांनी सांगितलं त्याच्याशी मी 100% सहमत आहे. संजय राऊत साहेबांचा जेव्हा कोर्टाने आदेश दिला त्याच्यामुळे जे कोर्टाने निरीक्षण केलेलं आहे त्यामुळे अतिशय साफ निरीक्षण संजय राऊत साहेबांबद्दल केलेलं आहे की खोट्या आरोपामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. असं बेकायदेशीर अटक हा शब्द आहे. बेकायदेशीर अटक, इलिगल अरेस्ट. माझ्या केसच्या बाबतीत जे हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने जे त्यांचं आदेश दिलेला आहे की जे निरीक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय स्वच्छ शब्दात सांगितलेलं आहे की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी अनिल देशमुखांवर आरोप केला सचिन वाझेसारख्या, त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. त्याचबरोबर एक गोष्ट अतिशय महत्त्वाची की मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप लावला. ईडीने माझ्यावर केस केली, मला अटक केली, पण 100 कोटीचा आरोप, त्याचं आरोपपत्र जे आलं, चार्जशीट जी दाखल केली ईडीने ती 100 कोटीवरनं 1,71,00,000 फक्त आली. म्हणजे आरोप झाला 100 कोटीचा आणि चार्जशीट जी दाखल केली, आरोपपत्र जे माझ्यावर दाखल केलं ते 1,71,00,000. आणि त्याच परमवीर सिंगने, मी सांगितलं काली तुम्हाला की त्याच परमवीर सिंगने हायकोर्टामध्ये ॲफिडेविट दिलं की अनिल देशमुखांनी मला कधी पैसे मागितले नाही आणि अनिल देशमुखांवर जे मी आरोप केलेले आहेत ते IQ माहितीच्या आधारावर केलेले आहे आणि त्याचा माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. तसं तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा ज्याच्यावर 2 खुनाचे गुन्हे आहेत, सचिन वाझे त्याच्यावर 2 खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्यांनीसुद्धा न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांसमोर सांगितलं की मला अनिल देशमुखांनी कधी बारवाल्याकडनं पैसे वसूल करायला सांगितले नाही आणि मी कोणते पैसे वसूल करून त्यांना दिले नाही. असं सगळं असताना खोटी केस त्या निमित्तानं चालवायची आणि म्हणून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की जे आरोप अनिल देशमुखांवर ठेवण्यात आले त्यामध्ये काही तथ्य नाही आणि सचिन वाझेसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसावर आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही अशा पद्धतीचे निरीक्षण हायकोर्टाने केले आहे. त्याच्यामुळे संजय राऊत साहेबांची केस असो, माझी केस असो, त्याच्यामध्ये खोटे आरोप लावून त्यांना 100 दिवस आतमध्ये ठेवलं. माझ्यावर खोटे आरोप लावून मला 14 महिने तुरुंगात ठेवलं. त्यांना जे 100 दिवस तुरुंगात ठेवलं, मला जे 14 महिने तुरुंगात ठेवलं. शेवटी हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला या आम्ही 14 दिवसांनी ते 100 दिवस जे आम्ही तुरुंगात राहिलो याच्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. देशमुख साहब, कोर्टामध्ये या संदर्भात काही अर्ज करणार का की ज्या पद्धतीने चुकीच्या पुरावे नसताना नहीं होता है, कोर्ट ने आपके मामले में कहा था कि कई सुनाई बातों के आधार पर आपको जेल में रखा गया और इस जो गलती है जो जिनकी वजह से ये हुआ है उनके खिलाफ आप किस तरह से कार्रवाई की मांग करेंगे? जैसे मैंने अभी मराठी में बताया कि मेरे ऊपर पहले मुंबई के माजी पुलिस आयुक्त परमवीर सिंह, इसने 100 करोड़ का आरोप मेरे ऊपर लगाया. वही परमवीर सिंह ने कुछ महीनों के बाद न्यायमूर्ति चांदीवाल साहब के सामने एफिडेविट दिया कि मैंने जो अनिल देशमुख के ऊपर जो आरोप लगाया है
वो मैंने हियरसे के ऊपर लगाया, कई सुनी बातों के ऊपर मैंने लगाया। मेरे पास इसका कोई सबूत नहीं है, मेरे पास इसका कोई पुरावा नहीं है। ऐसा एफिडेविट परमवीर ने न्यायमूर्ति चांदीवाल साहब के कोर्ट में दिया। उसी प्रकार सचिन वजह जो है वो परमवीर का बहुत ही नज़दीक का फौजदार था, नज़दीक का, बहुत ही उनका बहुत करीब के उनके संबंध थे और उनके लिए काम करता था। ऐसे सब पुलिस वाले बोलते कि परमवीर के लिए काम करने वाला सचिन वजह जो उसके बहुत ही नज़दीक का था, कौन सा काम आप समझ गए होंगे। ऐसे सचिन वजह, हाईकोर्ट ने बोला है कि जो सचिन वजह है उसकी क्रिमिनल बैकग्राउंड उसका है, गुनहगारी प्रवृत्ति का उसका बैकग्राउंड है, जिसके ऊपर 2 मर्डर केसेस है। 2 मर्डर केस के ऊपर उसको 2 बार अरेस्ट किया जा चुका है, जिसको 16 साल सस्पेंड किया गया था। बड़े उद्योगपति माननीय मुकेश अंबानी के घर के सामने बॉम्ब रखने के सिलसिले में एनआईए ने उसको देशद्रोह के गुने में उसको अरेस्ट किया है, जो मर्डर के केस में इन्वॉल्व है, जो देशद्रोह के खिलाफ जो देशद्रोह के केस में इन्वॉल्व है, जिसका क्रिमिनल बैकग्राउंड है। उसके जबान के ऊपर उसने जो जबानी दिया, जो उसने वहाँ पे साक्षी दी कोर्ट में, उसके ऊपर ईडी के सामने जो साक्षी दी उसके ऊपर मुझे गुनहगार ठहरा के 14 महीने अंदर रखा गया। एक क्रिमिनल बैकग्राउंड सचिन वजह जैसे क्रिमिनल बैकग्राउंड ने जो जवानी दिया, जो साक्ष्य दिया, उसके लिए मुझे 14 महीने जेल में रहना पड़ा। उसका मुझे बहुत दुख है। उसी प्रकार संजय राउत साहब को 100 दिन रहना पड़ा बिना कोई सबूत के। उनके परिवार, उनकी क्या हालत थी, अभी मुझे बता रहे थे यहाँ पे कि 100 दिन के उनके कैसे वहाँ पे जेल में गुजरे। मैंने 14 महीने वहाँ पे निकाला। मेरी हालत, हमारे परिवार की हालत मुझे पता है। हाँ, कोई संगीन जुर्म हमारे खिलाफ में रहता, संगीन आरोप रहता और हमको सज़ा होती तो हमको दुख नहीं होता, लेकिन झूठे आरोप में 14 महीने जिसको जेल में रहना पड़ता है, उसके लिए जो जवाबदार है उनके ऊपर भी कार्रवाई होना चाहिए। सर, शरद पवार साहेबांचा काही फोन झाला का किंवा भेटायला येणार आहेत का? भेटतील ना। पवार साहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत, आम्ही सतत त्यांच्या संपर्कात असतो, ते आमच्या संपर्कात होते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।